सिद्धियोगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्दगणौघ प्रक्षालित सकल भूतल कलंका मुनिविरूपासी तीर्था सरस्वती अर्तनोद्धुरितम् अज्ञानतिमिरां ध्यानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीपरमगुरुभ्यो नमः। परम्पराचार्यगुरुभ्यो नमः। सकलकलुषविध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्मसम्बन्धकं भव्यजीवमनप्रतिबोधकारकमिदं शास्त्रं श्री मूलाचार्य प्रदीपनाम देयम् अस्य मूलग्रंथकर्तार श्री सर्वज्ञदेवाः सदुत्तरग्रंथकर्तार श्री गंधर्वदेवाः प्रतिगंधर्वदेवाः तेषामोच्चानुसारमासाद्यं सकलकीर्ति आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमोगनि मंगलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मंगलम्। सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रदानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वन्दे विद्यासागरं वन्दे सन्मति। श्रीमन्तं मुक्तिवर्तारं वृषभं वृषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वन्दे नन्तगुणार्णवम्। श्रीमत्तीर्थनाथाश्च समाचारपरूपकान् सिद्धान् साधून् जगत्पूज्यान् गुणाब्धिं नौमि सिद्धये। पंचपरमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, परम पूज्य आचार्य भगवान सकल कीर्ति महामुनि राज की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, आचार्य रत्न बाहुबली जी महामुनि राज की, शांत मूर्ति वत्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामुनि राजों की आज के आनंद की। आचार्य भगवंत सकल कीर्ती महामुनिराज मूलाचार प्रदीप या महान ग्रंथामध्ये 7व्या अधिकारात पूर्व चर्चेमध्ये जे उत्तम मुनी अत्यंत बुद्धिमान असतात, समस्त गुणांचे वीर्याने धैर्य तप योग आणि उत्साहाने युक्त असतात, ते आपल्या गुरूंच्याकडे जितके ज्ञान आहे ते सर्व ज्ञानाचं अध्ययन झाल्यानंतर अजून त्याच्या पुढचं ज्ञान घेण्याच्या भावनेनं ते अन्य एका विद्वान आचार्यांच्याकडं गुरूंच्याकडं शिकण्याची इच्छा, आपली आज्ञा असेल तर माझी शिकण्याची इच्छा आहे अशी भावना करतो। ती भावना एकदा नव्हे, 3दा 4दा 5 वेळा 6 वेळा करण्याची मानसिकता असावी असं आचार्यांनी इथं शास्त्रामध्ये सांगितलं। आज आपल्याला बघायचं आहे, गुरूंनी परवानगी चुकून दिली तर त्या मुनी महाराजांचं कर्तव्य काय याची चर्चा इथं बघायची। एवमा पृच्छन योगींद्रम प्रेक्षितो गुरुणा यतिः आत्मचतुर्थ एवात्म तृतीयो वाजितेन्द्रिय
द्वितीयोऽसौ नत्वाचार्यादिपाठकान् निर्गच्छति ततः संगा देकाकी न तु जातुचित। अशा प्रकारे त्या ठिकाणी पुढे चर्चा करताना सांगतात, इस प्रकार वह अपने गुरु से पूछता है और यदि गुरु जाने की आज्ञा दे देते हैं तो वह मुनि अन्य 3 साधुओं को अपने साथ लेकर अथवा अन्य 2 साधुओं को अपने साथ लेकर अथवा कम से कम अन्य 1 मुनि को अपने साथ लेकर अत्यंत जितेंद्रिय व साधु आचार्य और उपाध्यायों को नमस्कार कर तथा वृद्ध मुनियों को नमस्कार कर उस संग से निकलता है। किसी भी मुनि को अकेले कभी नहीं निकलना चाहिए। आचार्य भगवंतांनी इथं सांगितलं की त्या शिष्यांनी इच्छा प्रकट केली की आपल्यापाशी आम्ही ज्ञान घेतलोय, अजून थोडं वय तरुण आहे, थोडं ग्रहण करण्याची शक्ती आहे, अजून थोडं तपस्या करण्याची सामर्थ्य आहे, तोपर्यंत मला अजून काहीतरी शिकायची इच्छा आहे। आणि मग अन्य तुम्ही सांगशीला त्या मुनी महाराजांच्याकडं, आचार्यांच्याकडं, उपाध्यायांच्याकडं मला शिकण्याची इच्छा आहे आणि आपली परवानगी असेल तर मी जाऊ का? बघा किती गोष्टी आहेत। एक सगळ्यात मोठी परवानगी शिकण्याला जाण्याची, एक निवेदन, किती वेळा? कमीत कमी 1-2 आणि जास्तीत जास्त 5-6 वेळा तरी निवेदन केलं पाहिजे। 6 वेळा निवेदन केल्यानंतर सुद्धा जर गुरूंना असं वाटलं नाही की तुम्ही अन्य ठिकाणी जाण्यास योग्य नाही किंवा तुम्ही ज्यांच्याकडे जातो म्हणा लागलाय ते योग्य नाहीत, तर गुरु आपल्या मुखातून ते वचन बोलू शकणार नाहीत। आपण 5-6 निवेदन केल्यानंतर सुद्धा गुरु आपल्याला आदेश देत नाहीत, याचा अर्थ त्याच्यात काहीतरी गूढ रहस्य आहे असं समजावून घेऊन आपण शांत जे आहे त्याचं चिंतन अध्ययन करत आपण राहिलं पाहिजे। आज 1-2दा 6दा विचारायची तर लई लांब आहे गोष्ट, 1-2दा विचारायची सुद्धा इच्छा नसत्या, गुरूंना माहीत नाही ते सटकून जाण्याची भावना असतात। शिकण्याचं फक्त नावच असतंय, बाकी जगाला शिकवण्याची उत्साह जास्त असतो। काय सांगणार आपण अशा शिष्यांना, काय सांगणार अशा प्रवृत्तीच्या मुनी महाराजांना? आणि त्यातनं गुरु महाराजांनी तुम्हाला परमिशन दिली तर सांगून, आचार्यांची वंदना करून, उपाध्यायांची वंदना करून, संघातील आपल्यापेक्षा सिनियर ज्येष्ठ साधूंची वंदना करून जाताना कमीत कमी 3 महाराज म्हणजे 4 जण जायचं।
नसेल तर आपल्याला धरून 3 जण जायचं, नसेल तर आपल्याला धरून 2 तरी जायचं, पण एकट्यानी शिकायला सुद्धा जायचं नाही म्हणून सांगितलं. अन्य संघात गुरूंच्या आदेशानं शिकण्यासाठी सुद्धा एकट्याने जायचं नाही, जाताना 2 जण जायचं. का आचार्याने असं सांगितलं असतील? त्याचं कारण काय? सगळ्यांनी समजावून घेतलं पाहिजे. आज सकाळीच मगाशी मूलाचाराची चर्चेमध्ये स्वाध्यायामध्ये मी सूचना दिली की शुद्धीला जाताना सुद्धा कोण नसलं तर सोबतच्या महाराजांना सोबत घेऊन जायचं. सोबत कोण नसलं तर आचार्य असतील तर आचार्यांना म्हणायचं, मला शुद्धीचा विकल्प झालेला आहे, खाली श्रावक कोण दिसत नाहीत, आपण पण येता काय? आचार्यांना घेऊन जायचं. पण एकट्यांनी कधीही शुद्धीला सुद्धा जायचं नाही म्हणून सांगितलं शेतामध्ये. कारण आपल्या अशुभ कर्माच्या उदयात कधी कीटकांच्याकडून उपसर्ग होईल याची गॅरंटी नाही, कधी पशूंच्याकडून उपसर्ग होईल याची गॅरंटी नाही, कधी मनुष्यांच्याकडून दुष्विचाराची नास्तिक लोक असतात त्यांच्याकडून कधी आपल्यावर उपसर्ग होईल याची गॅरंटी नाही. बाकीचे सगळे उपसर्ग सहन करण्यासारखे असतील, पण काही वेळेला इतकी विद्रोही लोक काही असतात आणि मग आपण एकटे गेलो आणि त्यावेळेला काही स्त्रीकृत महिलांच्या माध्यमातून सुद्धा उपसर्ग होण्याची शक्यता असते. बाकीचे सगळे उपसर्ग सहन करून स्वाभिमानानं फिरण्याची प्रवृत्ती होऊ शकेल, पण महिलांच्या बाबतीतला अपवाद आला तर तो अपवाद कधी आपण साधू सहन करणं शक्य होत नाही. आणि म्हणून आचार्यांनी हे सगळं सांगण्याच्या मागं किमान तरुण साधूंनी तरी संघ सोडताना एकट्याने सोडू नये, एकट्याने असं फिरू नये, जंगलला एकट्याने जाऊ नये. स्वाध्यायाला जाताना सुद्धा ते तर आचार्यांच्या परवानगीनं काही 2-4 महिन्यासाठी 1-2 वर्षासाठी अध्ययनासाठी चाललोय आपण. अशा वेळेला सुद्धा एकट्या साधूंनी अन्य संघात सुद्धा जाऊ नये, एवढं आचार्यांनी स्पष्टपणे सांगितल्यानंतर सुद्धा आज या तरुण साधूंना, मी पण असू शकतो त्याच्यात, म्हणजे 45 आत्ता मला परवा झाले, म्हणजे आत्ता म्हातारपणाच्याकडं चाललोय, अजून म्हातारा झालो नाही. आपल्याला सगळ्यांना एवढं जग जिंकायची ओढ लागलेली आहे, पण मोक्ष मार्ग स्वतःला जिंकण्यासाठी आहे, जग जिंकण्यासाठी नाही. म्हणून इथं वाक्य लिहिले जितेंद्रिय. काय वाक्य? असा तो जितेंद्रिय साधू म्हणजे स्वतःच्या इंद्रियांना जिंकलेला साधू स्वाध्यायाच्या भावनेनं ज्यावेळी जातो त्यावेळी अन्य संघातल्या साधूंना वंदन करून जातो. आम्हाला जग जिंकायची ओढ लागल्या, ह्या गुरूंच्या सानिध्यात उपस्थितीत राहिलो तर माझ्या कलेला वाव मिळेना, माझ्या ज्ञानाला वाव मिळेना. ज्ञान दिलं जरी नसलं तरी कमीत कमी कुजत तर नाही वस्तू. जर का दिल्यानं वाढतंय हा भाग वेगळा, पण नाही दिलं म्हणून कमी तर होत नाही आणि ते कुजत नाही, एवढी तर ज्ञानाबाबतीतली क्षमता चांगली आहे. पण जगात असले कुठलेच गुरु नसतात की ते आपल्या शिष्यांना आपल्या ज्ञानाची संधी देत नाहीत आणि योग्य शिष्यांना त्यांच्या योग्य कार्य न देता त्यांना खितपत पाडतात. असं मला वाटत नाही जगात कुठला साधू असेल. आचार्य सन्मती जागर महाराजजी, आम्ही काय फार शान आहे असं नाही, पण आमच्यासारखे रती महारथी संघात असताना सुद्धा एक क्षुल्लक महाराजांना तर किमान
आठवड्यातनं 2दा तरी प्रवचन मिळावं. ऐलक महाराजांना तरी 2दा. काही साधू आमच्यात असे होते वयोवृद्ध, साधना जबरदस्त होती, साधनेबाबतीत त्यांचा हात आम्ही आज पण धरू शकत नाही, एवढी चांगली साधना होती, पण वयाच्या मानानं लक्षात राहत नव्हतं. तर ते वहीमध्ये वाचून दाखवत होते आणि त्या वहीमध्ये वाचून दाखवलेल्या साधूंच्या ज्ञानालाच आम्ही पकडून आज तुम्ही म्हणताय म्हणून आम्ही एवढे शहाणं झालोय. आम्ही काय स्वतःच्या बुद्धीतनं सगळे एवढे शहाणे नाही. आचार्यांनी सगळ्या साधूंना एक दिवस 10 मिनिटं देतच होते प्रवचन. काही वेळेला लोक येऊन म्हणणार, आचार्य त्यांचं आम्हाला काही कळत नाही, तुम्ही या 2-3 महाराजांना प्रवचन करायला सांगा. त्या 2-3 महाराजांच्या मध्ये मी पण असणार. पण आचार्य म्हणणार, हे 2-3 जणच घर सोडून आले नाहीत, सगळीजण घर सोडून आलेत. हे 2-3 जणच अभ्यास करत नाहीत, सगळीजण अभ्यास करतात आणि सगळेच साधू आहेत. मला सगळ्यांना संधी द्यायची. आणि अशा आचार्यांच्या हाताखाली आम्ही संस्कारित झालो. त्यामुळं आम्हाला कधीच वाटत नाही की फक्त आम्हीच सांगावं, आम्हीच बोलावं. आणि अशा कुठल्याच गुरूंना वाटत नाही का, प्रत्येक बापाला वाटते माझ्यापेक्षा मुलगा सवाई असावा. आमचे आचार्य सन्मती सागर तर म्हणत होते, असा शिष्य असावा की तो 3 लोकांमध्ये झेंडा काढावा. आमच्यापेक्षा आम्हाला तर कधी चर्चा चालली तर म्हणणार, एक दिवस माझा शिष्य माझ्यापेक्षा मोठा झालेला मला बघायचा आहे. हे आमच्या आचार्य सन्मती सागरांच्या भावना होत्या. आणि त्यांच्या हाताखाली जर आम्ही शिकलो असेल तर आम्ही आमच्या शिष्यांना कोणाला त्यांच्या ज्ञानाला दबवण्याचा प्रयत्न कशाला करेल. आणि भारतातले असे कुठलेच गुरु असू शकत नाहीत की ते आपल्या शिष्यांना दबवू शकतात. उलट शिष्यांच्यामुळे गुरूंचं मोठेपणा होतं. पण काही शिष्यांना एवढी गडबड असते, एवढी गडबड असते. काही मुलांना संपत्ती पाहिजे असेल आणि ती बाप देत नसेल तर बाप मरण्याची वाट बघतात. तसं काही शिष्यांना एवढी गडबड असते जगात जाण्याची आणि स्वतःची प्रतिष्ठा करण्याची की मग त्या सगळ्या मर्यादेचं उल्लंघन होतं. पण लक्षात ठेवा, आम्ही आमच्या गुरूंशी जसा व्यवहार करतो तसंच आमचे शिष्य भविष्यात आमच्याशी व्यवहार करणार आहेत. हा कर्मसिद्धांताचा खेळ आहे. ह्या भावात आम्ही गुरूंशी चांगलं वागलो, पण पूर्वभावात चुकीचं वागलो असलो तर आम्हाला आमचं भोगावं लागणार आहे. ही क्षमता समजून घेण्याची गुरूंच्याकडे असते. ही समजावून घेण्याची क्षमता आईवडिलांच्याकडे असते, कारण ते अनुभवाने वृद्ध असतात, ज्ञानाने वृद्ध असतात, चिंतनाने वृद्ध असतात. पण या शिष्यांच्यामध्ये उतावळेपणा असतो, त्यांना हे लक्षात नसते. मुलांच्यामध्ये उतावळेपणा असतो, त्यांना आजचं जग दिसतंय, भविष्य दिसत नसतं. आज ही खून मारा मारी ही तरुण मुलं सगळी करायला लागलीत. काय उद्या कोण बघितलंय म्हणतात ते. आजचं जीवन आनंद मस्त जगायचं आहे, आजचं जीवन राजा होऊन जगायचं आहे. आणि ह्या भावनेमध्ये तर जाणारे मग शिष्यच असू शकत नाही. पण शिकायला सुद्धा चांगल्या भावनेनं 1-2 महिन्यासाठी, 4-6 महिन्यासाठी, 2 वर्षासाठी जायचं असेल तरी सुद्धा अशी विधीपूर्वक सगळं सांगून संकल्प करून जायचं असतो की माझं शिक्षण तिथलं पूर्ण झाल्यानंतर परत मी आपल्याजवळ येतो. एक लक्षात ठेवा, तुम्ही मंदिरात आता परवा पूजा षोडशकारांची केला, आता अष्टानी करणार आहे. आपल्याच मंदिरातील भगवंतांची प्रतिमा
एवढं 10-20 फूट 50, 100, 200, 500 फूट घेऊन जाताना सुद्धा मूलनायक भगवंतांच्या पुढं नारळ ठेवून हात जोडून निवेदन करायचं असतंय की हे भगवान, आपल्या मंदिरातील ही पंचधातूची, ही पाषाणाची अमुक ह्या भगवंतांची प्रतिमा तिथं पूजेला जात असताना, विधानाला जात असताना त्या समोशरणामध्ये ठेवून धर्मध्यान करण्याच्या भावनेनं आम्ही घेऊन जातोय. आपली आज्ञा असावी, आपली परवानगी असावी. आणि परत ती पूजा झाली, आमचं विधिविधान महामहोत्सव झालं की विधीपूर्वक, विनयपूर्वक परत ती प्रतिमा भगवंतांची आपल्या मंदिरामध्ये काय करतो मी? स्थापन करतो. एक अचेतन म्हणण्यासाठी आहे. ते म्हणणं सुद्धा माझ्यासाठी पाप होईल, कारण त्याच्यात संस्कार केलेत, पान प्रतिष्ठा केलीत. पण एक प्रतिमा, भगवंतांची प्रतिमा घेऊन जाताना त्या मूलनायक भगवंतांची परवानगी घ्यावी लागते, आज्ञा घ्यावी लागते. आणि परत आणण्याचं, परत स्थापन करण्याचं आश्वासन द्यावं लागतं. तर मग चेतन भगवंत स्वरूप असणारे दिगंबर मुनी महाराज गुरूंच्या आज्ञेशिवाय, आणि तुम्ही सगळे श्रावक गुरूंच्या आज्ञेशिवाय शिष्यांना कसं काय निवेदन करू शकताय? गुरूंच्या आज्ञेशिवाय तुम्ही एखाद्या शिष्यांना संघातनं घेऊन कसं जाऊ शकताय? गुरूंच्या आज्ञेशिवाय त्या शिष्याला तुम्ही स्वतंत्र जगण्याच्या अधिकाराला अनुमोदना कसं देऊ शकताय? देऊ शकत नाही तुम्ही. जे श्रावक एखाद्या साधूला कुठलाही प्रलोभन दाखवून, ज्ञानाचं प्रलोभन, पदाचं प्रलोभन, स्वातंत्र्याचं प्रलोभन, कुठलंही प्रलोभन दाखवून जे श्रावक आपल्या गुरुपासून शिष्यांना वेगळं करण्यासाठी बुद्धी लढवतात, षडयंत्र करतात, खेळ करतात, ते त्यांच्या गुरूंचे, त्यांच्या आईवडिलांचे कधीही होऊ शकत नाहीत. आम्ही आमच्या जीवनातलं उदाहरण आहे. संघातनं सोडून घेऊन जाणाऱ्या श्रावकांना, व्रती लोकांना त्यांचा संघ सोडून घरात येऊन बसायची वेळ आली का? आईपासून मुलाला आणि गुरुपासून शिष्याला वेगळं करण्याच्या गोष्टीत अनुमोदना आणि सहकार्य करण्याचं पाप जगात सगळ्यात मोठं पाप म्हणते. उलट असा एखादा शिष्य जर करत असेल तर आपल्या श्रावकांची जबाबदारी आहे ती त्या गुरूंना, त्या मुनींना स्थिर करण्याची. तुम्हाला काय अडचणीत सांगा, तुमच्या काय वेदनात सांगा, तुम्ही आम्ही मिळून आपल्या गुरूंच्यावर बोलूया, मार्ग काढूया, मार्ग निघतोय काय बघूया. पण कधीही सुनांनो लक्षात ठेवा, सगळ्या तुमच्या अहंकारापोटी आणि तुमच्या गर्वापोटी जर तुम्ही तुमच्या नवऱ्याला तुमच्या सासू सासऱ्यांच्या पासून, म्हणजे त्याला त्याच्या आईपासून वेगळं करण्याचा प्रयत्न जर केला तर तुम्ही कधी तर म्हातार होणार आहे, तुमची मुलं कधी तर लग्न करणार आहेत, तुम्हाला कधीतरी सुना येणार आहेत, आणि तुमचंही कधीतरी ते दिवस असणार आहेत. एवढं लक्षात ठेवा. आमच्या कुबेर मामांच्या सून जी माणगावची आहे, तिचा भाऊ काल आलता माझ्याकडं दर्शनाला. सौरभ बहुतेक नाव असेल त्याचं. त्या सौरभला 2011 नंतर, बहुतेक 11 काय 12 नंतर मी परवा नंतर बघितलं. त्याला म्हटलं आता कुठं आहेस? पुण्यात आहेस? पुण्यात आहे म्हटलं. काय करतोस? असं. मी पुढं बोलायच्या अगोदर मला म्हणला, महाराजजी तुम्ही आम्हाला सांगितलेलं आम्ही काय विसरलो नाही,
आई वडिलांना आपल्याबरोबर घेऊन सेवा करायचं असते सांगितलं. तुम्हालाही माहिती आहे माझ्या आई वडिलांनी आमच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी किती रात्रंदिवस कष्ट केलेले आहेत. आणि त्यामुळं आता मी 2 वर्ष झालं, 2 वर्ष काय 1 वर्ष काय तर म्हणला, मी माझ्या आईवडिलांना पुण्यात वाकडमध्ये जय जिनेंद्र सोसायटीमध्ये माझ्यापाशीच ठेवून घेतलोय. आणि आईवडिलांना सांगितलं आता काही काम करायचं नाही, आता फक्त धर्मध्यान आणि तीर्थयात्रा हे एकच तुमचं काम आहे. आता मी एवढं शिकवलंय मला, मी तुमच्यासाठी काही गावात येऊन राहू शकत नाही. वास्तविक मी तुमच्यापाशी राहून का सेवा करायला पाहिजे, मी तुमच्यापाशी येऊन राहू शकत नाही. किमान तुम्ही तर तिथं आता आनंदी जीवन जगायला चला. म्हणून त्या मुलग्यानं आईवडिलांना आपल्याजवळ घेऊन जाऊन त्या ठिकाणी धर्मध्यान करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य त्या आईवडिलांना देऊन टाकलं. आज अशी मुलं किती आहेत आपल्या जगात. म्हणून इथं आचार्य सांगतात आई वडिलांच्या पासून मुलांना वेगळं करणं आणि गुरूंच्या पासून शिष्याला वेगळं करणं याचं पाप फार मोठं आहे. लक्षात, अनाथ केलेल्याचं पाप लागतंय त्याला, अनाथ केलेल्याच. म्हणून गुरूंच्या आज्ञेनं ज्ञान मिळवण्यासाठी, साधना करण्यासाठी, स्वतःची आत्म स्वभावाची वृद्धी करण्यासाठी सुद्धा जर साधूंना संघातून एकटं जायचं नाही म्हणून सांगितलं, कमीत कमी 2 जण असले पाहिजेत म्हणून सांगितलं, तर प्रभावनेच्या आणि या चुकीचं वेड घेऊन डोकीत घेऊन आम्ही हे जे फिरत बसलो तर कसं झालेलं. आचार्यांची त्याला परवानगी असणार नाही. यत एको गृहीतार्थो विहारोखिल सद्गुणै समर्थानां द्वितीयोऽन्यो गृहीतार्थेन संसृतः सामान्य योगिनां युक्त्या त्रैताभ्यां नापरः क्वचित् विहारस्तृतीयः सर्वैः रणुन्यातो जिनेश्वरैः. फार छान उत्तर दिलीत म्हणजे आचार्यांनी विहार. पण काही वेळेला आम्ही बघतोय, काही वेळेला अशा साधूंना पश्चाताप म्हणून मी त्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोचवणार नाही, पण काही वेळेला असं वाटतंय की नाही, आपण आपल्या गुरूंच्याकडे जावं, आपण कुणाच्या तर वरिष्ठाच्या आज्ञेमध्ये राहावं असं वाटत असतंय. पण परत काही लोक जवळ जाऊन अपमान होईल बघा तुमचा, मग परत जायचंय तर निघलाच कशाला. म्हणजे परत विपरीत विचार त्या साधूंच्या डोकीत घालणारे काही श्रावक असतात. मंत्रा, रामायणातली मंत्र असते की नाही, आणि हा मंत्र नुसता आता श्राविकांच्यात राहिल्या नाहीत, ह्या व्रती लोकांच्या सुद्धा अशा मंत्र आल्यात. म्हणजे अशा मंत्रांच्या मुळंच घर फुटलं, रामायण घडलं, अशा मंत्रांच्या मुळंच संघ फुटा लागलेत. अशा मंत्रांना म्हणून मी वेळोवेळी कानात मंत्र सांगत असतोय, आणि आमच्याजवळ अशा मंत्र होऊनच देत नाही. आणि व्हायची लक्षण दिसली तर त्यांना मग बरोबर माझ्याकडे मंत्र आहे. पण मी एक साधू आहे, मी एक दिगंबर मुनी आहे, मी कुणाचं किती ऐकायचं.
मी कुणाचं किती ऐकायचं आणि कुणाचं ऐकायचं, आणि जे ऐकायला लागलोय ते माझ्या धर्माच्या हिताचं आहे काय माझ्या अहिताचं आहे, हे जर कळत नसेल, सगळ्यांनी म्हणायचं साधूंनी, लग्न केलेल्यांची अवस्था बघून न लग्न करता दीक्षा घेतलो, आणि दीक्षा घेतल्यावर परत आम्ही बायकांचंच ऐकत बसलो तर मग तिथं बरं होतं की घरात, हिताने कशाला येऊन काय ऐकत बसायचं. तुम्हाला वाटत असेल आमच्या पण संघात आहेत सगळे, हलने की बात नाही, लक्षात ठेवा. आमच्यात नाही चालत. माझ्या आरोग्यासाठी आणि माझ्या संघाच्या हितासाठी तुम्हाला जेवढं तुमचं मत मांडायचं आहे ते मत मांडायला अधिकार सगळ्यांना आहे, पण मत सांगायचा अधिकार आणि मत लाजायचा अधिकार अजून संघात कोणालाही दिला नाही. एवढा मोठा भक्तांचा प्रचंड मोठा सागर माझ्याजवळ आहे, पण अजून माझ्याजवळचे भक्त, आमच्या कमिटीतले ट्रस्टी, संस्थेची ट्रस्टी अजून संघाच्या बाबतीत चर्चा करून संघाच्या बाबतीत काहीतरी सूचना द्यायचं धाडस एकांतात पण कोण करत नाहीत, आणि सामुदायिकमध्ये तर तो विषयच नाही. मी माझ्या संघाचे निर्णय काही घ्यायचे असले तर मी निर्णय घेऊन मग संस्थेला सांगतोय असं करणार आहे, तुम्हाला कोणाला शक्य असेल तर त्याच्यात सहभागी व्हा. संघाबाबतीत करू काय, देऊ काय, घेऊ काय नाही. समाधीच्या वेळेला तेवढंच संघाला विचारण्याची आज्ञा शास्त्रानं मला दिलेली आहे. म्हणून एखादा व्यक्ती, साधू साध्वी समाधीला संघात येत असेल तर तेवढंच मी विचारतोय की आपण समाधी त्यांची घेण्याची इच्छा आहे, आपण त्यांना घेऊया का. ते पण आर्यिक असेल तर थोडं जास्त मी परावलंबी असतो. साधू असतील, मुनी महाराज असतील तर मी फार साधूंच्या पण मागं लागत नाही, कारण ती करण्याची माझ्याकडं योग्यता आहे, ताकद आहे, किंवा मला ती परवानगी आहे. म्हणून तुम्ही असं काही समजू नका आचार्यशी तुम्ही म्हणा लागला आणि तुमच्या पण संघात दीदी आहेत, प्रतिमाधारी श्राविक आहेत, आणि तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे मी ज्यांना जिथं मान द्यायचा आहे तेवढा मान, जिथं द्यायचं आहे तेवढा देतोयच. पण मानानं पान खायचं सोडून चुना जास्त लावायची भूमिका करा लागलं ते चुन्यासकट पान कापून काढतोय मी, नुसता चुना पुसत नाही, त्याच्या खालचं पान पण कापून मी टाकून देतोय. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आम्ही साधू आहे. आम्ही कुणाचं किती ऐकायला पाहिजे याच्या मर्यादा ठरलेल्या आहेत. जे चांगलं असेल, जे स्वतःसाठी, संघासाठी आणि धर्मासाठी वृद्धी करणार असेल, ते 2 मुलाच्या जन्मलेल्या 2-4 वर्षाच्या मुलाचं सुद्धा ऐकावं. पण जी गोष्ट धर्मासाठी, संघासाठी आणि साधूंच्यासाठी अहंकाराला आणि अहिताला मी ठरेल ती मोठ्या लोकांची सुद्धा ऐकायची नसते, असं शास्त्रसंमत विधान आहे. म्हणून माझे वैयक्तिक ज्यांच्याशी संबंध आहेत त्यांच्याशी मी वैयक्तिक संबंध ठेवतो, पण त्यांचे संबंध संघाच्या व्यवस्थित कधी मी येऊन देत नाही. कारण संघ संघ आहे, संस्था संस्था आहे, समाज समाज आहे, आणि शेवटी मी आहे, मी स्वतंत्र आहे, याची जाणीव मला कधी विसरून देत नाही. म्हणून जर एखादे साधू, मी परत सांगतो, पश्चाताप म्हणून कुणाच्या स्वाभिमानाला ठेच पोचवायचं नसते आपण, पण त्यांना खरोखर वाटलं की आपण जायला पाहिजे तर आपण त्या लोकांना अनुमोदना देऊन आपण सुई दोऱ्याचं काम करावं. आपल्या आयुष्यात येऊन कधी कात्रीचं काम करू नये. कात्रीचं काम करणारा कधी श्रावक सम्यक दृष्टी असत नाही, कधी व्रती तो सम्यक दृष्टी असत नाही, तो साधू कधी सम्यक दृष्टी असत नाही.
मी नाव सांगत नाही, पण श्रवण बेळगोळच्या महामस्तकाभिषेक नंतर एका चांगल्या संघातल्या साधूंना एक वयोवृद्ध आचार्य त्यांच्या गुरूंना न सांगता 2 तरुण शिष्यांना घेऊन गेले आणि ते 5 किलोमीटर गेल्यावर मला कळलं त्यांचे गुरु माझ्याकडे आले, चंदाबाई ऐसे हो गया म्हणून. सरल सागरजी महाराज त्याचे पुराव्याला आहेत. मी त्यांच्या आहाराची जिथं व्यवस्था होती तिथं 8-9 किलोमीटर मी विहार करून गेलो आणि मी जन्मलोय तेव्हा त्यांनी दीक्षा घेतलेली ते गुरु होते. त्यांना मी खोलीत घेऊन समजावून सांगितलं, हे चुकीचं आहे, हे चांगलं नाही, हे योग्य नाही. तुमच्या नावाला आणि तुमच्या एवढ्या दिवसाच्या साधनेला हे कुठं तर दूषित करणारी व्यवस्था आहे. त्या गुरूंच्या डोळ्यात पाणी यायला लागले. तुम्हाला या शिष्यांना न्यायचंच आहे, तुम्ही सोबत माझ्याबरोबर चला, नाहीतर या शिष्यांना पाठवा. त्यांनी त्यांच्या गुरूंची परवानगी घेऊ देत, त्यांचा आशीर्वाद घेऊ देत, परत मी संध्याकाळी आणून सोडतो. पण त्यांच्या परवानगीशिवाय श्रवण बेळगोळमधनं तुम्ही घेऊन जाणार नाही, नसेल तुम्हाला चोरीचा दोष लागेल. डायरेक्ट मी सांगितलं. त्या महाराजांनी मोठ्या मनानं माझं ऐकलं आणि त्या दोन्ही शिष्यांना सांगितलं, तुम्ही जाऊन तुमच्या गुरूंची परवानगी असेल तर या, नसेल तर तिथंच राहा. आणि त्या दोन्ही साधूंना वेगवेगळ्या संघातले होते, त्यांच्या गुरूंच्या पाशी सोडण्याचं काम केलं. आपण केव्हाही सुईद्वाऱ्याचं काम करावं, खात्रीचं काम करू नये, लक्षात ठेवा. म्हणून आपण ठरवायचं असते आपण काय करायला पाहिजे. इसका भी कारण यह है कि भगवान जिनेंद्र देव ने 2 प्रकार का ही विहार बतलाया है. एक गृहीतार्थ विहार और दूसरा गृहीतार्थ के आश्रय होने वाला विहार. जो समर्थ मुनि है, जो समस्त तत्वों को जानकार है, अपने मार्ग का चरणानुष्ठान अच्छी तरह कर सकते हैं, ऐसे मुनियों का समस्त गुणों से सुशोभित होने वाला विहार गृहीतार्थ विहार कहलाता है. अर्थ समजावून घ्या, मनाला येईल तसा अर्थ लावायचा नाही. साधूंनी पण आणि श्रावकांनी पण 2 प्रकारचे विहार सांगितलेत. एक गृहीतार्थ विहार, एक गृहीतार्थाचा आश्रय असणारा विहार. जे मुनी समर्थ आहेत, समस्त तत्वांना जाणतात आणि आपल्या मार्गाच्या चरणानुष्ठान म्हणजे आपल्या चारित्र्याचं अनुष्ठान चांगल्या प्रकारे करण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे, अशा मुनियों का, अशा मुनीला म्हटलं नाही, मुनियोंना म्हणजे बहुवचन आहे, म्हणजे ते सुद्धा 2 किंवा 2 पेक्षा जास्त मुनी आहेत. अशा मुनींना समस्त गुणांनी सुशोभित असणाऱ्या मुनी महाराजांचा विहार म्हणजे आचार्य भगवंत विद्यासागर महाराजांनी इकडं अक्षय सागरजी महाराजींचा संघ पाठवला, पूज्य नियम सागर महाराजींचा संघ पाठवला, पूज्य निर्वेक सागर महाराज, चंद्रपूर सागर विनीत सागर महाराज, हे जे सगळे संघ पाठवले, हे 2 किंवा 2 पेक्षा जास्त मुनी महाराजांना आता तुम्ही हे करण्यासाठी काय आहात, कॅपेबल आहात, योग्य आहात. आता तुम्ही धर्म प्रभावना करायला जावा. आता नांद्र्यामध्ये विशुद्ध आचार्यसींच्या विशुद्ध सागर महाराजींच्या संघातील 3 मुनी महाराज, एक चुल्लकजींचा संघ तिथं धर्म प्रभावनेसाठी आलाय. असं जे तत्वाला जाणतात, गुणांनी भूषित आहेत,
चारित्र्यामध्ये स्थिर आहेत अशा मुनी महाराजांचा ग्रुप गुरूंच्या आदेशानं धर्म प्रभावना आणि स्वतःची साधना करण्याच्या भावनेतून ज्यावेळेला ते बाहेर धर्म प्रभावनेसाठी जात असतात त्यावेळेला त्यांचा विहार गृहीतार्थ विहार मानला जातो. नाहीतर याचा अर्थ असा लगे लावायचं नाही की मी सगळ्या तत्वांचा ज्ञाता दृष्टा सगळं आहे आणि मी आता माझं मला विहार करायला शास्त्रामध्ये एकट्याला परवानगी आहे, असं कधीही मिळत नाही. यदि ऐसी सामर्थ्य न हो फिर समस्त मार्ग अनुष्ठान को जानने वाले किसी मुनि के साथ विहार करना चाहिए. इसको ग्रहितार्थ आश्रित विहार कहते. आणि मग स्वतःमध्ये ती योग्यता नसेल तर गुरूंच्या आज्ञेनं अशी ज्यांच्याकडे योग्यता असते तशा साधूंच्या सोबत आपल्याला शिकण्यासाठी धर्मध्यान करण्यासाठी साधना करण्यासाठी अशा साधूंच्या सोबत विहार करणं त्याला ग्रहिताश्रित विहार, त्याला काय म्हणायचं, ग्रहिताश्रित विहार असं सांगितलं. यह विहार सामान्य मुनियों के लिए निरूपण किया गया है. इन दो विहारों के सिवाय तीसरा कोई भी विहार भगवान जिनेंद्र देव ने नहीं बताया है. ह्या दोनला सोडून तिसरा कोणताही विहार आचार्यांनी सांगितलेला नाही. उपस्थित सर्व साधू आणि सर्व श्रावकांनी या सगळ्या गोष्टींना समजावून घेऊन आपण आपली अनुमोदना आपलं जीवन कशा ठिकाणी समर्पित करावं, काय करावं. जर कोणी अशी साधू चुकत असतील तर त्यांना प्रोत्साहन द्यायचं, काय त्या साधूंचं जाऊन स्थितीकरण करण्याचा प्रयत्न करायचं, हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं असतं. पण आचार्यांनी ह्या गृहीत विहार आणि ग्रहिताश्रित विहार सोडून तिसरा कोणताही विहार शास्त्रामध्ये सांगितला नाही असं सकल कीर्ती महामुनिराज या ठिकाणी सांगतात. भगवंत गुरु महाराजांचा आशीर्वाद त्यांची कृपादृष्टी एवढीच राहू दे. ह्या दोन विहाराला सोडून तिसरा विहार करण्याची भावना तर लांब, स्वप्नात सुद्धा कधी तसे विचार येऊ नयेत आणि आगमाच्या विरुद्ध विहार करण्याचे भाव कधी होऊ नयेत. एवढाच पुरुषार्थ, एवढंच सामर्थ्य, एवढीच निर्मलता भावनेमध्ये देऊ देत अशी मंगलमय भावना जिनेंद्र भगवंतांच्या चरणी करून सुखी रहे सब जीव जगत में कोई कभी न घबरावे वैर पाप अभिमान छोड़ जग नित्य नई मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा सबसे क्षमा.